आई हाँ हे तू ठीक आहेस ना? हाँ? तू भिजली आहेस. हाँ. तू बस बस इथे बस. मी ठीक आहे ग पिहू, मी ठीक आहे. त्या शनायाची अवस्था ठीक नाहीये. हे घे. थँक्यू. तिला काय झालं आता? अगं काही नाही, तिचं खूप वीकनेस आलाय तिला. बाबा तिथेच थांबलेत का? हो, मीच म्हटलं त्यांना, म्हणजे मी म्हणाले त्यांना, मी त्यांना म्हणाले की तुम्ही या घरी, मी थांबते तिकडे तिच्या बरोबर. पण मग मला घरचं सगळं आवरायचं होतं ना अगं, म्हणून मग मी आले आणि ते थांबले तिच्यासोबत. ए बाळा, तू काही खाल्लंयस का? नाही अजून करायचं. थांब, पटकन बनवते काहीतरी, मग देते तुला. आई 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 ऐक ना. काय? मी एक सांगू का? तुम्ही त्या शनायापासून जरा लांबच राहा. पिहू, वेळ काय, परिस्थिती काय, आणि तू काय बोलतीयस? आई आई माझं ऐक. त्या JK सरांवर हल्ला झाला, त्यात तू इन्व्हॉल्व झालीस. अगं कारण मी त्या शूटरचा चेहरा पाहिलाय पिहू. मग नाही का मी पोलिसांना मदत करणार? नाही का माझी JK सरांना हेल्प होणार? आई हो, पण जसं तू त्याचा चेहरा बघितलायस ना, तसंच त्या शूटरने तुझा चेहरा बघितलाय. आई तुला सिरियसनेस कळतोय का? तो माणूस साधा सुद्धा नाहीये, तो शूटर आहे. आई त्या माणसाने JK सारख्या मोठ्या बिझनेसमॅनवर हल्ला केला, ते पण दिवसा ढवळ्या. मग आपण कोण आहोत त्याच्यासाठी? आणि आई तू काहीही म्हण, आई मला खूप भीती वाटते आणि मला तुझी काळजी वाटते. इकडे हे बघ पिहू, मला तुझी काळजी, माझ्याबद्दलचं कन्सर्न, मला सगळं कळतंय. शनायावर हल्ला झाला ना पिहू, त्यानंतर माझी पण धाकधूक वाढली अगं जरा. हो ना, मी म्हणून सांगते तिच्यापासून लांब राहा. पिहू, मी म्हटलं ना, मला तुझी काळजी कळतेय. पण तू एक विचार कर. समजा शनायाच्या ऐवजी, देव न करो, पण आपली रेवती आत्या असती, किंवा माझी एखादी बहीण असती, किंवा आपलं कोणतरी नातलग असतं, तर काय केलं असतं आपण? त्यांच्या त्या प्रॉब्लेम मध्ये असंच त्यांना मध्ये सोडून निघून गेलो असतो? पियू, शनाया आत्ता ज्या परिस्थितीत आहे ना, आपण, तू तरी तिच्याबद्दल असा विचार करू नये. नको बोलूस तिच्याबद्दल असं, प्लीज पिहू. अगं आई पण पिहू, मी तुझं ऐकते की नाही? नेहमी ऐकते, आणि आत्ताही मी ऐकणार आहे तुझं. आजी आहेस तू माझी. म्हणजे मी स्वतःची काळजी घेणार आहे, मी बाबांची काळजी घेणार आहे, आम्ही सेफ राहणार आहोत. आत्ता कळलं मला, माझ्या बाळाला भूक लागली आहे म्हणून एवढी चिडचिड झाली आहे. पण काय ना, आईला पण खूप भूक लागली आहे. मग आई आता काय करते? आई पटकन वर जाते, फ्रेश होऊन येते, माझ्या पिल्लूचं आवडीचं काहीतरी बनवणार आहे. मग माझं पिल्लू आणि मी मस्त गप्पा मारत एकत्र डायनिंग टेबलवर खाणार आहोत. हस ना मग, ते असं 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 व्हायला. हस हस ग. अरे पिहू, मला त्या शनायासाठी पण काहीतरी घेऊन जायचंय. हा, मी मदत करणार नाही. पण मी केलेलं खाशील ना? आलीच फ्रेश होत. बरं वाटतंय का आता? नाही रे अभि, खूप खूप जास्त लो वाटतंय मला. पण निदान तू आलास म्हणून माझा जीव तरी वाचला. तू नसता असं काय झालं असतं माझं काय माहिती. खरी हुशारी तुझी आहे. तुला त्यावेळी सुचलं आम्हाला फोन करावा, म्हणून तर आम्ही वेळेत आलो, तुला हॉस्पिटलला घेऊन आलो, पोलिसांना सांगितलं. सगळं तुझ्यामुळे झालंय.
मला खूप भीती वाटते अवी. नाही, तुला तुला कल्पना नाहीये तेव्हा मी किती घाबरले होते. त्या माणसाने माझ्यावर हल्ला केला ना, तेव्हा मला वाटलं मी आता जिवंतच राहणार नाही. मी मोठमोठ्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तो पळून गेला तसा. पण त्यानंतर ना मला कळत नव्हतं रे काय करू. हे रक्त बघून मला तिथे चक्कर आली. काही सेकंद असं कम्प्लीट ब्लँक झाले होते मी. पण का कोणास ठाऊक मला तू आठवलास, म्हणून मी तुला कॉल केला. कारण तुझ्या बाबतीत मी शुअर होते. मला माहिती होतं अविनाशला हे कळलं ना तर अविनाश माझ्यासाठी धावत येईल जिथे कुठे असेल तिथून. आणि तू आलास. आज तुझ्यामुळे मला माझं लाईफ परत मिळालंय. सनाया, सनाया प्लीज रडू नकोस. मी आहे इथे आणि नको काळजी करूस. तू एकदम सेफ आहेस, कळलं का तुला? आता काही होणार नाहीये तुला. अवी, पुढेही कधी काही झालं तर येशील ना माझ्यासाठी? हो अर्थात येईन मी. पण आता रडणं थांबव. ऑलरेडी खूप ब्लिडिंग झाल्या, आणखी त्रास होईल. आता कमी त्रास होतोय का? अवी, तुला कळत कसं नाहीये, मला माझ्या मनात भीती बसली अरे खूप. डोळे बंद जरी केले ना तरी त्या माणसाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. असं वाटतं की तो येईल आणि मला मारेल. मला खरंच खूप भीती वाटते अवी. नाही होणार आहे, भीती वाटते. असं नाही होणार आहे. तू अतिविचार का करतेय? सगळं पोलीस आहेत बाहेर, सिक्युरिटी आहे. मी स्वतः इथे आहे. कोणीच नाही येऊ शकत इथे. तू अजिबात काळजी करू नकोस. पोलीस तपास करतायत. पकडला जाणार तो 100%. आणि तो एकदा पकडला गेला ना की कळेलच कोणी करायला सांगितलं होतं त्याला हे सगळं. डबा घेऊन चाललीयस? हो, निघतच होते. कसलं नशीब आहे बाई त्या शनायाचं.